आणि ज्या नाशिक शाखेने आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर शिक्षक पात्रता परीक्षा या विषयावर बोलण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी पहिल्यांदाच मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी शिक्षण विकास मंचचा परिचय करून दिला ते माझे सन्मित्र योगेशजी कुदळे. या नाशिकच्या कट्ट्याचे समन्वयक असलेले माझे सन्मित्र विवेक खैरनार, वैभव तुपे, आरती बोराडे, समोर बरेच मित्र मैत्रिणी बसलेले आहेत. वैशाली भांबरे आहेत, कुंदा, प्रशांत केंद्रे सर आहेत, प्रकाश सर आहेत, पगार सर आहेत, गजानन, जयेश, शेवाळे सर, बरेच मित्र समोर, बऱ्याच जणांची नावं घेता येतील. शिक्षण चळवळीमध्ये कार्यरत असलेले रोहित सर, रोहित कांगुर्डे सर आहेत, रमेश बोरुडे सर, माझी सहचारिणी मिनल चास्कर, अगस्ती चास्कर, सर्व मित्रमैत्रिणी, भावा बहिणी, आज महाराष्ट्रातला शिक्षक, त्यातल्या त्यात खास करून प्राथमिक शिक्षक, भूमिकावादाच्या चक्रव्यूहात गुरफटलेला अभिमन्यू झाले. अशा प्रकारची अत्यंत करुण दारुण स्थिती ज्या शिक्षकांची झालेली आहे, त्यांच्या इतकं वेदनेनं विवळणारं मन जगाच्या पाठीवर क्वचितच एखाद्या समाज घटकाचा असेल. आणि अशा वातावरणामध्ये शिक्षक या ठिकाणी शांतपणे ऐकण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करायला हवं. मी जेव्हा असं म्हणालो, जगाच्या पाठीवर इतका वेदनेचा आणि वंचनांचा भोंगा कुरतडत असलेलं समाजमन, तेव्हा एका बाजूला शिक्षण विभाग, पर्यवेक्षकीय यंत्रणा, वर्गातल्या गुणवत्तेच्या अंगाने विचार करणारी, परीक्षण करणारी, पालक मुलांना पाठवतात, त्यांना वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक हवे असतात, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं काम करणारे. महसूल विभागाला धाक दपटशा दाखवून, नोटिसा काढून BLOचं काम पूर्ण करणारे कर्मचारी हवे असतात. जनगणनेचं काम करणारे कर्मचारी हवे असतात. आणि इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावताना शिक्षकांना संध्याकाळी स्वतःच्या नजरेला नजर भिडवून शांतपणे झोपता येणारं काम, सुख, समाधान, सौख्य आणि शांतता त्याच्यातून मिळते, हे काम करणारा शिक्षक म्हणून मी हवा असतो मला स्वतःला, जे शिक्षक स्वतःला उत्तरदायी समजतात. आणि अशा वातावरणामध्ये शिकवण्यातला आणि शिकण्यातला आनंद हरवलेला असतानाही शिक्षकी पेशावर प्रेम करणारी मंडळी एखाद्या विषयावर ऐकण्यासाठी इथे आलेली आहे, याचं मला अप्रूप आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची. हा जो प्रश्न आहे, हा TET शिक्षक पात्रता परीक्षा, हा योगेशजी, हा शिक्षकांचा प्रश्न आहे असं म्हणून व्यवस्था बघत असते. याचं मला वैषम्य वाटतं. याच्याबद्दल मला 10 वेळा हरकत नोंदवायची आहे, कारण हा शिक्षकांचा प्रश्न नसून गोर, गरीब, दलित, वंचित, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. हा सगळ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा ही असावी का, तर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रती, संविधानाच्या प्रती प्रचंड आदर व्यक्त करून मनापासून या परीक्षेची गरज नाही, ही परीक्षा नसली पाहिजे असं माझं मत आहे. हे परीक्षा नसली पाहिजे असं मी जेव्हा म्हणतो, तेव्हा ही परीक्षा दिल्यानं शिक्षक म्हणून माझ्यामध्ये कोणत्या अशा प्रकारच्या क्षमता आणि व्यावसायिक कौशल्य येतं, हे मला माननीय न्यायालय, माननीय सरकार यांनी शिक्षक म्हणून समजून सांगावी, असं शिक्षक म्हणून माझी अपेक्षा आहे. या विषयावर अनेक प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत असते.
त्या चर्चेचं स्वागत करायला पाहिजे. परंतु इथले शिक्षक म्हणजे केवळ पगारापुरते उरलेले आहेत. इथले शिक्षणामध्ये पब्लिक फंडेड एज्युकेशन सिस्टीम मध्ये गुंतवला जाणारा पैसा वाया जातो, हे शिक्षणाचं काम करत नाहीत. अशा प्रकारचं एक परसेप्शन जे गेल्या काही वर्षांपासून तयार झाले, त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत असतात. मला असं म्हणायचं नाहीये की सगळं सुखनैव चाललेलं आहे, आलबेल चाललेलं आहे. शिक्षणामध्ये, प्राथमिक शिक्षणामध्ये, शासकीय अनुदानित शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणेला अजूनही पुष्कळ वाव आहे. शिक्षक खूप मन लावून काम करतायत, शाळा सगळ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची केंद्र बनलेले आहेत, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. शिक्षकांना काम करू दिलं जातंय का? काम करणाऱ्या शिक्षकांना आज व्हीआरएस का घ्यावीशी वाटते? जर EMI ही जर गोष्ट नसती तर किती शिक्षकांना आजही मनापासून शिक्षकी पेशावर प्रेम करून शिक्षकी पेशामध्ये राहावं वाटतंय. मला असं वाटतं की याचाही विचार होणं आवश्यक आहे. खरं म्हणजे भाषणाचे 4-5 टप्पे मी करणार आहे. सध्याची ही जी काय पृष्ठभूमी आहे ती काय आहे, शिक्षकांचं मन मानस काय म्हणत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या काय आहेत, आणि मग एक पुनर्रचनेची गरज काय आहे, आणि समारोप असं काही निष्कर्ष तिथे समारोपाकडे येताना काढावेत, अशा प्रकारची मनामध्ये माझ्या एक योजना आहे. चांगला शिक्षक कोण ठरवतं? टीईटी शिकवते, टीईटी ठरवते. टीईटी मध्ये खरोखर अशा प्रकारची योजना आहे का की चांगला शिक्षक ठरवण्याची, चांगले शिक्षक, व्यावसायिक कौशल्य असलेले शिक्षक, विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम करणारे शिक्षक, माझ्या वर्गात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्त करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये आहे का नाही, हे माझ्या मते चांगला शिक्षक टीईटी ठरवू शकत नाही. ती ठरवतच नाही आणि म्हणून टीईटी नको, अशा प्रकारची भूमिका आहे. चांगला शिक्षक कोण ठरवतं? 3 तासाची परीक्षा ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये मला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अंगाने बदल घडवायचा आहे, आणि मग ज्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अंगाने मी शिक्षक म्हणून बदल घडवत असते, आणि मग पालक, विद्यार्थी, ह्या मॅडम चांगले आहेत, या टीचर चांगले आहेत, हे शिक्षक चांगले आहेत असं म्हणतात. म्हणजे विद्यार्थी चांगले शिक्षक ठरवत असतात, टीईटी नव्हे. आणि म्हणून टीईटीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक पृष्ठभूमी लक्षात घ्यायला पाहिजे. सप्टेंबर 2025 साली एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सांगितला. एका अल्पसंख्याक शाळा विरुद्ध शिक्षक पालकांनी याचिका दाखल केली, आणि मग शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं शिक्षक पात्रता काय असायला पाहिजे, अंजुमे इस्लाम, तर या संस्थेच्या संबंधाने तो निकाल देताना सर्व शिक्षकांना टीईटी कंपल्सरी केली. मला मी चुकत असेल तर प्रश्नोत्तरामध्ये दुरुस्त करा. एखादा कायदा 2009 साली येतो, महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 साली सुरू होते, आणि 1 एप्रिल 2010 साली ज्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानंतर कधीतरी 2025 मधल्या सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो, आणि आधीच्या पूर्वलक्ष्य प्रभावाने सर्वांना टीईटी सक्तीची केली जाते. हा उपराटा न्याय, हा न्याय नाही, हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही. मी फक्त मॅटर ऑफ द फॅक्ट्स आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त अभिनिवेश रहित बोलण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा असा आहे की एनसीटीनं शिक्षकांची गुणवत्ता निश्चित केली, आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं हे सगळ्यांना कंपल्सरी असायला पाहिजे. आता किमान पात्रता निश्चित करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, ती केली होती की नाही केली होती. कधी केली होती? समजा मी 1996 साली नोकरीत आलो, तेव्हा निवड मंडळाची परीक्षा होती. ती निवड मंडळाची परीक्षा जी होती ती एक प्रकारे एमपीएससीच्या धर्तीवरच होती. त्याच्यामध्ये मुलाखती पण होत्या. मुलाखती कोण घेत होतं? जिल्हाधिकारी, सीईओ, शिक्षणाधिकारी यांचं पॅनल असायचं. मला अजूनही आठवतं 12 मिनिटं मी मुलाखत दिलेली, आणि मग एक सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे डीएड केल्यानंतर
एक निवड मंडळाची परीक्षा दिल्यानंतर, त्याच्या अनुषंगानं मुलाखत दिल्यानंतर, नोकरीत आल्यानंतर पुन्हा कायदा येतो आणि त्यांनी कायद्यानं काहीतरी प्रावधान केलेलं असतं आणि त्या कायद्याची अंमलबजावणी सरकार पूर्वलक्षी प्रभावाने करू बघतो. भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या माझ्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये पैशाच्या नोटा आहेत की कागदाचे तुकडे आहेत, याचा निर्णय एका क्षणात ज्या व्यवस्थेमध्ये केला जातो, या देशाच्या विविध संविधानिक पदावर कोण बसणार, त्याच्या पॅनलमध्ये कोण असणार कोण नसणार, याचा निर्णय एका क्षणात केला जातो. आणि या देशामध्ये 17,10,00,000 मुलं 1ली ते 8वी पर्यंत शिकतात. त्यांना शिकवणाऱ्या 26 ते 28 लक्ष शिक्षकांच्या संबंधानं एक निर्णय करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनामध्ये चुकून माकून चर्चा करण्यावर येते, तेव्हा मला या देशामधल्या एकूण शिक्षणाच्या स्थितीविषयी आणि तिथे मुलांना शिकवण्याच्या प्राधान्यक्रमाविषयी अनेक संशय मनामध्ये निर्माण होतात. त्याचं कारण असं की निरोगी मुलं या देशाची संपत्ती आहे. अशा प्रकारचे सुविचार केवळ शाळांच्या भिंतीवर लिहून चालत नसतात. कोणत्याही देशामध्ये त्याची प्रगती मोजायची असेल, विकसित देशांच्या प्रगती मोजण्यामध्ये त्या देशामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सरकार काय करतात याच्याकडे बघितलं जातं. आणि इथे मी जसं म्हटलं की स्कूल एज्युकेशनमध्ये युडाईसच्या आकडेवारीनुसार, माझ्या पदरच्या आकडेवारी नाही ही, तर 25 कोटी मुलं जवळजवळ 24,80,00,000 मुलं 12वी पर्यंत शिकतात ते भारतात. त्यांना शिकवणारे 90 लक्ष शिक्षक आहेत. हीच आकडेवारी जवळजवळ 5.5 लाख शिक्षक महाराष्ट्रामध्ये 1ली ते 8वी पर्यंत शिकवतात. मान्यताप्राप्त शाळांमधलं सांगतो मी. आणि तिथे साधारण स्कूल एज्युकेशन मध्ये महाराष्ट्रातले 2 कोटीच्या आसपास विद्यार्थी असतात. तुम्ही 1 ते 8चा आकडा त्याच्यामध्ये काढू शकता. मी त्या तपशिलात फार फिरत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की मुळात जर कायदा यायच्या आधी आम्ही शिक्षक म्हणून काम करायला पात्र होतो, तर मग ही टीईटी सक्ती कशासाठी? 1-2 गोष्टी सांगतो. MBBS झालेले एक डॉक्टर ते प्रॅक्टिस सुरू करतात. प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर त्यांना परत कोणत्या प्रकारची परीक्षा घेतली जाते? LLB LLM झाल्यानंतर एकदा सनद वकिलीची मिळाल्यानंतर संविधानानं दिलेली, जोपर्यंत इंद्रिय गलित गात्र होत नाही तोपर्यंत आपण प्रॅक्टिस करू शकतो डॉक्टर वकील म्हणून. एक परीक्षा देतात आणि सनदी अधिकारी होतात. एकच परीक्षा देतात आणि मग ते सनदी अधिकारी झाल्यानंतर वयाच्या 60व्या वर्षापर्यंत राहतात. कोणती परीक्षा द्यायला लागते परत? आता कोणी म्हणे विभागीय परीक्षा, अमुक तमुक. शिकवणं ही परीक्षाच आहे शिक्षकांची. विद्यार्थ्यांना शिकवणं, वार्षिक तपासणी जेव्हा सर वर्गात घेतली जाते ती शिक्षकांची परीक्षाच असते. दरवर्षी द्यायला लागते. मग या देशामध्ये अशा प्रकारची जर पृष्ठभूमी असेल तर मग शिक्षकांसाठी अशा प्रकारची सक्ती कशासाठी केली जाते? मी आपल्याला अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची स्थापना झाली 1993 मध्ये. आणि मग प्राध्यापकांना नेट, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आणि सेट या 2 परीक्षांमधली कुठली तरी एक परीक्षा सक्तीची केली. प्राध्यापक संघटनांनी लढा लढला UGCच्या धोरणाच्या विरोधात. पुढे त्यांना सांगितलं की तुम्ही PhD असाल, ओके आहे. परत प्राध्यापक संघटना कोर्टात गेल्या. त्यांना सांगितलं तुम्ही MPhil असाल, ओके आहे. मग जो न्याय प्राध्यापकांना एक्सक्यूज करतो कोर्ट, तो न्याय प्राथमिक शिक्षकांना म्हणजे 8वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना जाणार. सरकारने स्वतःला विचारायला पाहिजे, स्वतःला. आणि सरकार मायबाप असतं, मग आम्हाला पण त्यामुळे मला असं वाटतं की या परीक्षेची प्रस्तुतता जी आहे त्याच्याविषयी आपण विचार करायचा. आज महाराष्ट्रामध्ये जे शासकीय अनुदानित BEd कॉलेजेस होते ते पत्र काढू बंद केले की नाही आपण? का बंद केले? त्याचं कारण काय आहे की बेसिक सेवापूर्व प्रशिक्षण जे आहे ते
इथे गरजेचं नाही. ते घेतलेले शिक्षक इथं कार्यरत आहेत. जी मुलं शिकतायत ती पुरेशी आहेत. म्हणून शासकीय अनुदानित बीएड कॉलेजेस आपण बंद केले. मुद्दा असा आहे, म्हणजे मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो. त्रिपुरा राज्यात तुम्ही गुगल करून पहा. मी फार तपशिलात शिरणार नाही कारण वेळेचं माझ्याकडे जरा मला बंधन आहे. एका क्षणात शिक्षक होते 10,000 शिक्षक न शिक्षक झाले एका क्षणात. तेव्हा आज टीईटीच्या बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा उद्या तुम्ही म्हणाल ना, इथं जे शिक्षक आहेत, समजा हे विद्यार्थिनी आहेत, हे शिक्षक झाले आणि माझ्या मनात आलं की यांना उत्तम इंग्रजी बोलता येत नाही, मग तुम्ही शिक्षक नाही. म्हणजे आज टीईटी बद्दल जे बोलतोय आपण ते उद्या माझ्या मनात आलं, मी शिक्षण मंत्री जर झालो आणि मला असं वाटलं की हे इंग्रजी उत्तम बोलत नाहीये, उत्तम दर्जाचं कौशल्य इंग्रजी संभाषणाच्या बाबतीत त्यांच्याकडे नाहीये, जावं. असं आहे, शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य तपासले पाहिजे की नाही, तर ते तपासलेच पाहिजे. शिक्षक अपग्रेड स्वतःला ठेवतात की नाही हे बघितलं पाहिजे की नाही, ते बघितलंच पाहिजे. शिक्षक स्वतःच्या विषयाच्या संदर्भानं, स्वतःच्या पेशाच्या संदर्भानं काही एक अभ्यास करतायत का, शिक्षण संमेलनामध्ये जात आहेत का, भाषणांना जात आहेत का, शैक्षणिक संशोधन परिषदांमध्ये सहभागी होत आहेत का, जसं की आता फेलोशिपच्या बाबतीत सांगितलं, पुस्तकं वाचतायत का, विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या बाबतीत ज्या ज्या अडचणी म्हणून आहेत त्या त्या गोष्टींवर प्रसिद्ध झालेले काही पॉडकास्ट ऐकतात का, त्या संबंधानं काही रिसर्च पेपर पब्लिश झालेले ते ऐकतायत का, ते समजून घेतायत का, त्याबद्दल चर्चासत्र आयोजित करतायत का, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये त्याच्याविषयी काही चर्चा होते का. येताना वसंत काळपांडे सर आणि मी बोलत होतो तेव्हा गेल्या काही खास करून कोविड नंतर इथला शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम जवळजवळ संपलेला आहे. मी हे एससीआरटीच्या डायरेक्टरच्या समोर बोलायला तयार आहे. मला सांगा, इथे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे काय असतो? एक कोणीतरी उभं राहतं माझ्यासारखं माणूस, माहिती देत बसतं, एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल ते दाखवत बसतं, व्हिडिओ दाखवत बसतं. कोणते अनुभव त्याच्यामध्ये आहेत, कोणत्या सकस चर्चा त्याच्यामध्ये आहेत. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या संदर्भानं आणि त्यांचे व्यावसायिक कौशल्य जे आहे ते उन्नत करण्याच्या दृष्टीनं, त्यांना गुणवत्तेच्या अंगानं शैक्षणिक इंटेलेक्च्युअल लेवलला उन्नयनाच्या पातळीवर नेणारी कोणते कार्यक्रम आहेत? विचारायची सोय आहे आपल्याकडे. कोणत्या शाळा दाखवल्यात बेस्ट प्रॅक्टिसेस, ज्या शिक्षकांच्या कामाला यशाचा सुगंध आहे, अशा कोणत्या शाळा इथल्या अधिकाऱ्यांना आपण दाखवल्यात? अधिकाऱ्यांना पण, शिक्षकांना पण. त्यामुळे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो तुम्ही जरा हार्वर्ड किंवा अशा प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमध्ये जे काही, किंवा तुम्हाला मी शेवटाकडे येताना फिनलंड आणि तिथल्या गोष्टी जर थोडा वेळ असेल तर निश्चितपणाने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची पुनर्रचना ही आवश्यक आहे. इथून मी पुढे जातो. मी मगाशी जसं सांगितलं की देशामध्ये 1ली ते 5वीला शिकवणारे प्राथमिक टप्प्यावरचे 10,78,37,711 विद्यार्थी आहेत. म्हणजे धरून चला की सुमारे 11 कोटी मुलं आहेत. 6वी ते 8वी मध्ये शिकणारे 6,31,26,015 मुलं आहेत. 17,10,00,000 ही संख्या आहे सुमारे. मागे पुढे होईल 11. मगाशी जसं सांगितलं तसं पूर्व प्राथमिक शिक्षणापासून 12वी पर्यंत 25 कोटी मुलं शिकतात. महाराष्ट्रामध्ये मगाशी जसं मी सांगितलं तसं 5.5 ते 5.6 लाख शिक्षक, मग एकूण 7.5 लाख शिक्षकांपैकी. हा नंबर मी काय सांगतोय? मला तुम्हाला जरा 64-66 कडे मागे घेऊन जायचं आहे. आणि कोठारी कमिशननं सांगितलं होतं या देशाचं भवितव्य 4 भिंतीच्या आत आकार घेत आहे. तेव्हा या देशाचं भवितव्य जे आहे ते 4 भिंतीच्या आत आकार घेत आहे. असं एक महत्वाचं कमिशन जे होतं कोठारी कमिशन, जे आपण बीएडला शिकलो, त्यानंतर आपण त्याच्या संबंधानं शिफारशींचं काय केलं मला माहित नाही. कमिशन शिफारशी करण्यासाठी असतं आणि त्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती, दुसरी समिती, तिसरी समिती, आणि मग त्या समित्यांचा इतिहास हा आपला शिक्षणाचा इतिहास आहे.
त्यामुळे 17,10,00,000 विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक जे आहेत, सुमारे 25 लाखापेक्षा अधिक त्याची संख्या आहे. काही मुलं टीईटी झालेलेच नोकरीत आलेले आहेत आणि काही टीईटी द्यायचे काही. आता इथे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष माझ्यासारखा शिक्षक जवळजवळ आता 30 वर्ष, 3 दशक शिक्षणामध्ये काम करत आहे. आमची एक मैत्रीण आहे, तिचे 10, 20, 30 मुलं एका वर्षी राज्याच्या गुणवत्ता यादीत येतात. गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीची साक्ष मी का काढतोय, ते म्हणजे एक वन ऑफ द पॅरामीटर ओनली, म्हणजे वन ऑफ द इंडिकेटर की शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत किती विद्यार्थी आले, नवोदयाला किती विद्यार्थी सिलेक्ट झाले. आणि हे लोक ज्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मानतात, त्यामध्ये ज्या शिक्षिकेचे एवढे विद्यार्थी आलेले आहेत, पुणे जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये काम करत असताना पालकांनी तिला 4 व्हीलर दिलेली आहे. ती या दोन्ही परीक्षेत नापास झालेली, टीईटी आणि सीटीईटी. मी टीव्ही शो मध्ये बोलल्यानंतर तिचा फोन आला मला आणि सरांना कळलं, तिला माहित नव्हतं. मुद्दा काय आहे नीट समजून घ्या. 2005चा अभ्यासक्रम आराखडा आला, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005, आणि आपल्याला सांगितलं की घोकमपट्टी, पाठांतर आणि स्मरणशक्ती याच्यावर आधारित जी परीक्षा आपण घेत होतो त्याच्यामुळे आतापर्यंत मुलांचं खूप नुकसान झालं. हार्वर्ड गार्डनरनं मल्टिपल इंटेलिजन्सची थिअरी मांडली आणि बुद्धिमत्ता एक प्रकारची नसते, ती 8 प्रकारच्या असतात. आता त्याच्याही पुढे जाऊन मेंदू आणि त्याचं संशोधन पुढे गेलं आणि मग वर्तनवादी पद्धतीची परीक्षा शिक्षकांसाठी का देतात महाराष्ट्रात? हे कोणतं प्रागतिक विचार आहे हा? कोणतं ऊर्ध्वगामित्व आहे, पुरोगामित्व आहे? हा तर मागे नेणारा विचार आहे. मुलांना तुम्ही कोणतं शिकवायचं? रचनावाद. आणि आमची परीक्षा वर्तनवादी पद्धतीनं, जे कुत्र्यांवर, मांजरांवर, डुकरांवर प्रयोग केले त्याचे प्रश्न आता विचारतो आपण. वर्तनवादी पद्धतीचे रचनावादाच्या पद्धतीने शिकवायचे आपल्याला. हा कोणता विरोधाभास आहे? म्हणजे सिग्मंड फ्राईडनं किंवा पावलावनं कोणी कुत्र्यावर किंवा मांजरावर प्रयोग केला याचा माझ्या वर्गात शिकवण्याशी काय संबंध आहे? किती संबंध आहे? बरं, प्रयोग केला ठीक आहे, मी ते समजून घेतो, मानसशास्त्र माहित पाहिजे शिक्षकांना. पण ते सिग्मंड फ्राईडनं केला की पावलावनं केला की आणखीन महात्मा गांधीजींनी केला की गिजूभाई वादेकरांनी केला, याचा काय संबंध आहे? शिक्षणाचं तत्व काय त्याच्यामध्ये, सत्व काय त्याच्यामध्ये, याचा विचार कधीतरी करणार की नाही आपण? त्यामुळे स्मरणशक्ती, घोकमपट्टी, पाठांतर म्हणजे केवळ एनसीएफ 2005 नाही, एनईपी 2020 मध्ये सुद्धा म्हटलंय घोकमपट्टीनं खूप नुकसान केलं. म्हणजे आता त्याचं मी सगळं तपशीलवार परिच्छेद आणि ते सगळं सांगायला वेळ नाहीये तिथला. मुद्दा असा आहे की लहान मुलांचं संगोपन करायचंय, मुलांचं शिक्षण करायचंय, शारीरिक कुरबुरी सुरू झालेल्या आहेत, मुलाबाळांचे विवाह सुरू असतात, आईवडिलांचा सांभाळ करायचा असतो, प्रापंचिक जबाबदाऱ्या असतात, शाळेत नेमून दिलेलं काम करायचंय, वरून परत शिक्षण विभागाचे नसलेले, ग्रामविकास विभागाचे नसलेले, जनगणना, SIR अशा प्रकारचे सगळे कामं करून पुन्हा वारीला पाणी द्यायचं, पाणी पुरवायला जायचं वारकऱ्यांना, म्हणजे ते पुण्याचं काम आहे. पण शाळा सोडून जायचंय. एकतरी वारी अनुभव आहे, माझ्या घरात वारी आहे. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत नामदेव वुहानपर्यंत गेलेले आहेत संत नामदेव. ऑफलाईन ऑनलाईन कामांचा धडाका सुरूच असतो आमच्याकडे. त्याला काही तिथं दुष्काळ नसतो. कोविडमध्ये तर दारूच्या दुकानांच्या समोर रांगा लावायला शिक्षकांची नेमणूक केली होती. उघड्यावर कोण संडासला बसतो ते मोजायला शिक्षक जातात. अशा शाळांमध्ये कोण विद्यार्थ्यांना पाठवले? अशा प्रकारची कामं ज्या शिक्षकांना दिली जातात आणि प्रतिमाभंजन ज्या शिक्षकांचं केलं जातं, अशा शाळांमध्ये कोण विद्यार्थी पाठविल? मुद्दा असा आहे की एका क्षणात ज्या शिक्षकांच्या डोक्यावर 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 50 लाख, 1 कोटी अशी कर्ज आहे, त्यांच्या डोक्यावर एक आणखीन टांगती तलवार टीईटीची आम्ही ठेवलेली आहे. तुमची नोकरी राहणार की जाणार, आणि तानात ढकललेलं आहे शिक्षकांना.
बरं, एवढं करून मगाशी जसं योगेश सरांनी सांगितलं, इकडे रमेश सरांनी सांगितलं, माझ्या घरात सुद्धा 2-2, 2:30, 3-3 वाजेपर्यंत पहाटे तो आवाज यायचा. गंग उख, समास, मात्रा, वृत्त, अलंकार, या 5वी पर्यंत हे काहीच नाही. मला असं वाटलं होतं की 150 पैकी आता जवळजवळ म्हणजे आउटऑफच. कुठला पेपर पण फुटला ना, म्हणून सुद्धा टीईटीचा असा पेपर नसला पाहिजे माझं म्हणणं आहे. तो फुटतो. हा, मुद्दा असा आहे की नीटचा पेपर फुटला, त्यानंतर 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या बातम्यांची शाई वाळत नाही, सुकत नाही, तोच टीईटीचा पेपर फुटला. बरं, दुसरी गोष्ट अशी की म्हणजे ते मानगुटीवर बसलेलं भूत उतरून टाकू आणि आता पुढे जाऊ असं वाटत होतं, ते पण नाही. बरं, परीक्षेच्या स्वरूपाविषयी आपण बोलणार आहोत. नाही, काय आहे परीक्षेचं स्वरूप आपण बघितलं. वस्तुनिष्ठ प्रश्न, पाठांतरावर भर, याच्यामध्ये कुठे वर्गातलं काम, याच्यामध्ये कुठे संवाद कौशल्य आहे, याच्यामध्ये कुठे बालक केंद्रीय आणि डिजिटल युगातलं तंत्रज्ञान आणि त्याचा वापर आणि अनुभवावर आधारित अध्यापक कौशल्याच्या बाबतीत काय बोलताय. मुलाखत, वर्ग निरीक्षण किंवा स्वाध्याय, असाइनमेंट, याच्या बाबतीत काय काहीच नाही. मित्रमैत्रिणींनो, आपण डॉक्टरकडे जातो. आपले फॅमिली डॉक्टर कोण आहेत नजरेसमोर आहे. आपण डॉक्टर, जर फॅमिली डॉक्टर आपले जर व्यवस्थित असतील तर ते वारंवार बदलतो का, हे पण मनाशी विचार करा. जितके अनुभवी डॉक्टर तितके निष्णात, जितके अनुभवी वकील तितके ते अधिक जाणकार, जितके अनुभवी शिक्षक ते मात्र निष्णात नाही. हा उफरटाने आहे ना. किंवा शिक्षकांबरोबर इथली व्यवस्था सापत्न भावाची वागणूक देते शिक्षकांना, असा याचा सरळ अर्थ आहे. अन्वय अर्थ करायची गरज नाही. 4 वर्षांपूर्वी बघा, आता नीट लक्षपूर्वक आहे. 4 वर्षांपूर्वी एनसीटीनं नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स, नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स असं काहीतरी एक मानांकन बनवण्याच्या संदर्भानं एक्सरसाइज केलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 टाईप सांगितलेले शिक्षकांचे. पहिला आहे बिगनर, म्हणजे सुरुवातीचा शिक्षक, धडपडतोय, प्रयत्न करते. दुसरा आहे प्रगतिशील, म्हणजे सुरुवात झाल्यानंतर प्रगतिशील वाटेवर त्यानं स्वतःला आणलेलं आहे. तिसरा आहे प्रगत, चौथा आहे निष्णात. असे 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत. आता हे एनसीटीनं 4 वर्षापूर्वी एका बाजूला या कॅटेगरीज केलेल्या आहेत. आणि मग यांच्यासाठी ते जे पॅरामीटर्स लावलेले आहेत ते इथे शिक्षकांसाठी लावता येतील का नाही, त्यातली काही रुब्रिक्स किंवा अशा प्रकारचं काही एक्सरसाइज करता येईल तर नक्की येईल. त्याच्यामध्ये लेसन प्लॅन, क्लासरूम वर्क, सब्जेक्ट नॉलेज, अशा गोष्टी त्याच्या आधारे काहीतरी शिक्षकांचं मूल्यमापन करता येईल का नाही निश्चित करता येईल. बरं, आता असं जर कोणी म्हटलं की ती स्मरणावर आधारित परीक्षा आम्हाला नको आहे आणि मग या वर्गातल्या कामाशी व्यावसायिक कौशल्यांशी जोडून ती परीक्षा घ्या, त्याच्यामध्ये एक ठिका होण्याची शक्यता अशी की त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह असं काहीतरी येईल. उदाहरणार्थ समजा रमेश सर माझ्या वर्गात आलेले आहेत आणि त्यांचे माझे जरा सलोख्याचे संबंध असतील तर ते मला अधिक मार्क्स देतील, म्हणजे सब्जेक्टिव्ह होईल. अशी एक टीका सहज शक्य आहे. मग तुम्ही जो ऑब्जेक्टिव्ह पेपर घेता तो फुटला, त्याचं काय करायचं, इथं सब्जेक्टिव्ह होईल. हे अधिक लोकशाही आणि हे अधिक नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून आहे की वर्गातल्या कामकाजाशी जोडणं. कारण तुम्ही जी परीक्षा घेता त्याचा वर्गातल्या कामकाजाशी काहीच संबंध नाही, उणे पण नाही. म्हणून
मगाशी मी जसं म्हटलं की नीटचे पण काय झालं आपण बघितलं. इथं पेपर फुटायची शक्यता नाहीये वर्गातल्या कामकाजावर जेव्हा आपण ठेवू तेव्हा. मुद्दा असा आहे की मगाशी जसं म्हटलं, आजचा जमाना कोणता आहे. एक 25 वर्षांपूर्वी मला एखाद्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, देशातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, सर्वात लांब वाहणारी नदी कोणती आहे, या अशा प्रकारे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारून मुलांच्यासाठी काही त्याचा उपयोग आहे, अशा प्रकारे एक मूल्यमापन मूल्यांकन ठीक होतं. पण आजचा जमाना कोणता आहे. मी AI ला विचारलं तर फटकन उत्तर येतात. मुलांच्या हातामध्ये हे सगळे टूल आहे. मुलांना आपल्यापेक्षा आपण जर ChatGPT वापरत असू तर त्याचं ते प्रीमियम व्हर्जन आहे त्यांच्याकडे. आपल्याला ChatGPT, मेटा आणि जेमिनी असं माहिती आहे, मुलांना डीपसेक पण माहिती आहे. त्याच्या पुढे चायनानं जे काही AIचं एक नवीन तंत्रज्ञानावर आधारित आणलेलं टूल जे आहे ते प्रचंड इंटेलिक्च्युअल आहे, हे पण नवीन पिढीला माहिती आहे, हे आपल्याला माहित नाही फार. आणि म्हणून मग अशा प्रकारच्या म्हणजे मला अजून एक सगळ्यांना मला माझा प्रश्न चुकीचा असेल तर मला सांगा. मला एक अजून कुतूहल आहे की हे जे टीईटीचे पेपर ज्यांनी मागचे काढलेले आहेत, ज्यांनी सेट केलेले आहेत, ते कोण आहेत. मला एक कुतूहल आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, मनापासून बोलायचं आहे. सगळ्यांनाच बोलायचंय आता. कुठला आहे तो. सगळ्यांनाच बोलायचं. कहां से आते हे लोक. सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक आहे, मला एकानं सांगितलं पुण्यामधल्या, आता नाव घ्यायला नको कॉलेजेस. आणि त्यांचा आणि प्राथमिक शिक्षणाचा किती संबंध आहे. ते जेव्हा पहिलीपासून 8वी पास झाले त्यानंतर 1ली ते 8वीच्या वर्गामध्ये ते गेले नाहीत का. तिथल्या विद्यार्थ्यांचा अनुभव विश्व, भावविश्व, तिथले शिक्षक काय शिकवतात, कोणत्या परिस्थितीत काम करतात, आणि मग गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आयाम त्यांना माहिती आहेत का. लर्निंग आउटकमच्या अंगानं त्या इयत्तांना निर्धारित केलेले जे काही लर्निंग आउटकमचे पॅरामीटर्स आहेत, करिक्युलम आणि या सगळ्या अंगानं हे त्यांनी बघितलेत का. मग कधीतरी पुराणे जमाने की बात है, मग तेव्हा असंच विचारायचो आम्ही, मग आता आम्ही तसंच विचारणार. मला आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना परीक्षेत जर पास करायचं असेल किंवा परीक्षेत जर नापास करायचं असेल तर अशी प्रश्नपत्रिका मला काढता येईल. बरोबर. त्यातला एक प्रश्न मी सांगतो. मला तुमच्यापैकी बहुसंख्य लोकांना जर पास करायचं आहे तर मी विचारणार तुमच्या वडिलांचं नाव काय. तुमच्यापैकी बहुसंख्य लोकांना मला नापास करायचं आहे तर मी विचारणार माझ्या वडिलांचं नाव काय. असे प्रश्न मला काढता येतात. त्यामुळे शिक्षण हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. इथं जे आपले विद्यार्थी आहेत, शाळा ही पंढरी आणि विद्यार्थी हा पांडुरंग आहे. शिक्षक हे त्या ज्ञानपंढरीचे वारकरी आहेत. मुद्दा असा आहे की रोट लर्निंग, भोकमपट्टी या सगळ्यांपासून फारकत घेऊन पुन्हा रोट लर्निंग, भोकमपट्टी, स्मरणशक्तीवर, पाठांतरावर आधारित परीक्षा हा आंतरविरोध मला असं वाटतं की ठळकपणे सरकारच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. आता फिनलंडमध्ये काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फिनलंड हा म्हणजे एखादी परीक्षा जी आहे, पिसा नावाची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये फिनलंड सातत्यानं 2003 पासून टॉप करत आलेला आहे. ज्याच्यामध्ये कॉम्पिटन्सी म्हणजे लँग्वेज, मॅथमॅटिक्स आणि अशा प्रकारची कॉम्पिटन्सी तपासली जाते 9वी पर्यंत. तर फिनलंड जगात टॉप करत आलेला आहे. त्यानंतर सिंगापूरचे आपल्यापैकी काही लोक सिंगापूरला सहलीलाही गेलेले असतील. तिथेही काय आहे परिस्थिती. देशोदेशीच्या शिक्षणाचा उल्लेख योगेशजींनी केला. ते पुस्तक सगळ्या शिक्षकांनी वाचायला पाहिजे असं माझं नम्र मत आहे. काही वाचायलाच पाहिजे. शिक्षक वाचत नसतील तर विद्यार्थ्यांनी वाचावं असं कोणत्या तोंडाने शिक्षक सांगणार. शिक्षक अभ्यास करत नसतील तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.
असं कोणत्या तोंडानं सांगतात? मी प्रकाश आंबेंची एक मुलाखत घेतली होती, त्यात त्यांनी सांगितलं होतं उत्कृष्ट पालकत्व म्हणजे आपली कृती. आपल्या घरातल्या मुलांनी वाचावं असं वाटत असेल तर आपल्या हातात पुस्तक पाहिजे, आपल्या अवतीभोवती टेबलवर किंवा बाजूला इकडे तिकडे पुस्तकं पाहिजे, वर्तमानपत्र पाहिजे, नियतकालिका पाहिजे. किती नियतकालिकांची वर्गणीदार आहेत शिक्षक? वर्तमानपत्र वाचतात का? सेमिनार अटेंड करतात का? नवीन आलेलं पुस्तक माझ्या विषयाशी संबंधित, शिक्षणाशी संबंधित ती चाळतात का? हे सगळं आपण एका बाजूला मांडत असताना माझ्या व्यावसायिक कौशल्यांच्या वृद्धीसाठी मी काय करत आहे हा प्रश्न आपण विचारला पाहिजे ना स्वतःला, नितळ मनानं, अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे ना. आणि मग मी मगाशी जेव्हा सांगत होतो, फिनलंडमध्ये काय आहे की जर 50,000 शिक्षक हवे असतील तर 50,000 शिक्षकांना 50,000 उमेदवारांना कोर्सला ऍडमिशन मिळतं. पण संपूर्ण कार्यक्रम अध्यापन कौशल्यावर भर असलेला आहे, शिक्षकांच्या सेवापूर्व प्रशिक्षणाचं म्हणतोय. प्रत्यक्ष प्रशिक्षण तर क्लासरूम ऍक्टिव्हिटी असते आणि मग मुलं शिकतात की नाही शिकत असं दाखवलं जातं डेमॉन्स्ट्रेशन. मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षक आहे, अधिक कौशल्य आत्मसात असलेले. त्यामुळे सिंगापूरचं उदाहरण तर आपल्या समोर आहे. मुलाखत, अध्यापनाचं प्रात्यक्षिक आणि संवाद कौशल्य या अशा प्रकारच्या गोष्टी तपासल्या जातात शिक्षकांना शिक्षक म्हणून. तर कॅनडामध्ये सुद्धा वर्गातील अध्यापन बघितलं जातं, तुम्हाला शिकून दाखवायला सांगितलं जातं, सिलेक्ट ऑर रिजेक्ट या. आणि आपण काय म्हणतो की जगभर MCQs वर आधारित एकही शिक्षकांचं व्यावसायिक कौशल्य तपासणारी परीक्षा घेतली जात नाही, हे मला इथे या कॅम्पसमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर नम्रपणे सांगू द्या. आपली टीईटी आहे, सीटीईटी सुद्धा नाही. सीटीईटी मध्ये पॅडागॉजीच्या अंगाने प्रश्न आहेत, मी जर बघितलं असेल तर मला एकानं विचारलं, एवढं तू टीईटीवर बोलतो, माझी बायको पण म्हणते तू पास होशील. मला असं वाटत नाही मी पास होईल, कारण स्मरणशक्ती हे काय बहुजनांच्या बहुसंख्य मुलांचं भांडवल नाही, कळतंय ना. त्यामुळे आता मगाशी वैभव सरांनी जो उल्लेख केला की शिक्षक पात्रता परीक्षा जी शिक्षक म्हणून वर्गामध्ये काम करण्यापूर्वी द्यायची आहे, ती परीक्षा शिक्षक म्हणून वर्गात 10, 20, 25, 30 वर्ष काम करणाऱ्या शिक्षकांसाठी घेणं हा केवढा मोठा अन्याय आहे. आणि हा अन्याय आहे, याला जर अन्याय म्हटलं तरी न्याय देण्यासाठी सरकार पुढे येत नाही. याला काय म्हणायचं? माझा मुद्दा पुढे, माझा मुद्दा असा आहे की स्वतंत्र टीईटी घ्यावी ही मागणी जी आहे ती केवळ टीईटी नव्हे तर वर्गामध्ये शिकवत असताना ज्या ज्या प्रकारचे व्यावसायिक कौशल्य, विषयाचं नॉलेज वर्गामध्ये अध्ययन करताना किंवा वर्ग निरीक्षण करताना या सगळ्या गोष्टींचं इंटिग्रेटेड एक कोर्स जसा आपण डिझाईन करतो तशा प्रकारचं एक प्रारूप असावं आणि ते क्रेडिट बेस्ड असावं. आणि म्हणून केरळमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये, तेलंगणामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये नोकरीतील शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेतली जाते. त्यांनी तशा प्रकारची गोष्ट धोरण म्हणून स्वीकारलेली. मी जेव्हा नोकरीत आलो तेव्हा वर्तमानपत्राचं सखोल वाचन करण्याची सवय मला जवळजवळ 93 पासून आहे. पुस्तकं 9वी मध्ये असल्यापासून वाचायला सुरुवात केली. आपल्यापैकी बहुसंख्य लोक जे पॉडकास्ट किंवा टीव्हीवर बघतात तर तिथं पाठीमागं माझ्याकडे माझी बायको मागे बसलेली आहे, 3-3.5 लाख रुपयाची पुस्तकं माझ्या स्वतःच्या संग्रहात आहे. मी मगाशी जसं म्हटलं की शिक्षक म्हणून आपण काम जेव्हा करतो तेव्हा शिक्षण हे जर शास्त्र आहे तर मग शास्त्र, नवे संशोधने येतात, नवे प्रवाह येतात, ते विकसित होत राहतं. म्हणजे जसं माणूस उत्क्रांतीचा सिद्धांत माणसाच्या बाबतीत लागू होतो तसंच शिक्षणामध्येही ते तत्व लागू आहे.
आणि म्हणून सतत शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवायला पाहिजे. व्यावसायिक कौशल्य अधिकाधिक वृद्धिंगत केली पाहिजे. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये दुमत नव्हतं नाही नसेल. परंतु जेव्हा आपण या परीक्षेचा पुनर्रचना करण्याचा सध्याचं स्वरूप जे आहे त्याबद्दल हजार आक्षेप आहे आपले, आणि पुनर्रचनेकडे जेव्हा आपण जातो तेव्हा मूलभूत ज्ञान, अध्यापनाचं कौशल्य याच्या आधारे काही मुद्दे मी आपल्या समोर ठेवतो. त्यातला पहिला मुद्दा आहे टीचिंग डेमॉन्स्ट्रेशन. त्याच्यामध्ये काही पोट मुद्दे आहेत. प्रत्यक्ष अध्यापन शिक्षकांचं बघितलं पाहिजे. लेसन प्लॅनिंग कसे करतात, टाचन नव्हे, लेसन प्लॅन कसं करतात शिक्षकांचं विद्यार्थ्यांशी नातं कसं आहे, संवाद साधण्याची शैली कशी आहे, शिक्षक कसे वागतात. म्हणजे वैशाली गेडाम नावाची एक शिक्षिका आहे, ती योगेशजी असं सांगते की मुलांना जर शिकवायचं असेल तर ती जी शिकवणारी व्यक्ती आहे ती प्रेमळ असली पाहिजे, प्रेममय मूर्ती असली पाहिजे. हे सगळं आहे का हे बघायला पाहिजे. बरोबर पुढे जाताना म्हणजे आता मी जेव्हा संवाद कौशल्य असं म्हटलं तेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 4 C's वर भर दिलेला आहे. ते 4 C's जे आहे त्यातला एक आहे क्रिएटिव्हिटी, दुसरा आहे कम्युनिकेशन, तिसरा आहे कोलॅबरेशन आणि चौथा आहे क्रिटिकल थिंकिंग. तर कम्युनिकेशन जमत नाहीये मुलांना, तुम्ही बघा. येस नो थँक्यू म्हणतात मुलं. मोठ्यांना कम्युनिकेशन जमत नाही. किती वर्गात शिकतो रे? 9वीत. बरं, मग 10वीत किती मार्क्स पडतील, 9वीत किती होते, आणि पुढे करिअर कशात करायचं? अरे भल्याभल्यांना कळत नाहीये. मोठ्यांनाच बोलता येत नाही, तिथे लहानांना कुठून येत बोलता. म्हणून शिक्षकांचं संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षकांचं संवाद कौशल्य जे आहे हे भाषा अत्यंत महत्वाची आहे. भाषा आकळली पाहिजे, भाषा वळवता आली पाहिजे. आणि म्हणून हा जो काही परिस्थितीवर आधारित प्रश्न शिक्षकांना विचारले पाहिजेत. उदाहरणार्थ मी काही प्रश्नांचा प्रारूप आपल्या समोर ठेवतो. काही विद्यार्थी वाचू शकत नसतील सगळे, तर अशा वेळेला शिक्षकांना विचारलं पाहिजे तुम्ही काय करा, तुम्ही काय करता. पालक नाराज आहेत तुमच्यावर शाळेवर, तर अशा वेळेला तुम्ही काय करायला. तर ते काही पालक सतत नाराजच असतात, त्यांना काही पर्याय नसतो. पण बहुसंख्य पालक शाळेवर नाराज नसले पाहिजे. बहुसंख्य पालक शाळेवर नाराज असतील तर मग काळजीची गोष्ट आहे. तेव्हा आता समजा बहुवर्ग अध्यापन करायचं तुम्हाला, तर तुम्ही कसं कराल. म्हणजे मी जसं म्हटलं की पहिल्यांदा टीचिंग डेमॉन्स्ट्रेशन, दुसरा मुद्दा आहे क्लासरूम सिम्युलेशन. त्याच्यामध्ये हे सगळं, किंवा FLNच्या बाबतीत तुम्हाला काय माहिती आहे, फाउंडेशन लिटरसी न्यूमरसी जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. आता पुढे पोर्टफोलिओचा एक मुद्दा आहे तिसरा माझा. त्याच्यामध्ये शिक्षक प्रशिक्षणातील काम. इथे जे आपण सांगितलं की नवोपक्रमांची नवल नगरी, मग शिक्षक कोणते नवोपक्रम करतात आहे, कोणते प्रकल्प शिक्षकांनी केलेले आहेत. मग अशी माइंड मॅपचा उल्लेख केला वैभवनं, झोपेच्या तासाचा उल्लेख केला, किंवा प्रत्यक्ष जंगलात जाऊन आम्ही जंगल रिडिंग आठवड्यातून एक दिवस जात होतो. मला अक्षता नावाची विद्यार्थिनी आहे, तिनं परवा व्हॉट्सअप केलं होतं, सर माझ्या मुलाला सारखं शाळेत ठेवतात, आपण किती जंगलात जायचो, मस्त तिकडे शिकायचो. माडगुळकरांची एक कविता आहे, मी आता त्याचा मोह जरा आवडतो, परंतु शैक्षणिक प्रकल्प आहेत, शैक्षणिक साहित्याची निर्मिती आहे, या सगळ्या गोष्टींचा. आणि पुढे अजून एक महत्वाचा विषय येतो, डिजिटल कॉम्पिटन्सी. मग अशी AIचा उल्लेख केला तुम्ही. कोणतंही तंत्रज्ञान पूर्ण चांगलं, पूर्ण स्वीकारार्ह किंवा त्याला नकार द्यावा असं नसतं. तंत्रज्ञान जो मेगा ट्रेंड आहे त्या तंत्रज्ञानावर स्वार होऊन ते आपल्या उपयोगाचं कसं आहे ते वळवता आलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या विषयी मनात अडी ठेवून उपयोग नाही. मला हे अगदी नम्रपणे तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर ठेवायला पाहिजे की जेव्हा सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू होतील की नाही अशा प्रकारची स्थिती होती. ऑनलाईन एज्युकेशन, अमुक तमुक, आणि त्या प्रकारचं मार्केट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कंपन्यांचा दबाव देशोदेशींच्या सरकारावर. पाउलो फ्रेरे नावाचे एक ब्राझीलमधले फार मान्यवर शिक्षण तज्ञ आहेत, त्यांनी वंचितांच्या शिक्षणाच्या अंगानं खूप संशोधन केलेलं आहे, जगप्रसिद्ध शिक्षण. त्यांनी एक सांगितलेला महत्वाचा मुद्दा जो आहे तो सांगून मी समारोपाकडे येतो.
त्यांचं म्हणणं असं आहे की जागतिकीकरणानंतर, नीट शांतपणे ऐका, जागतिकीकरणानंतर बहुराष्ट्रीय कंपन्या मुलांमधला चिकित्सक विचार दडपून टाकण्यासाठी शिक्षणाचं क्षेत्र वापरतात. युजर बनवायचा, विचार करू नका, सांगतो ना. त्यामुळे डिजिटल कॉम्पिटन्सीच्या बाबतीत एआयच्या बद्दल शिक्षक किती जागरूक आहे, डिजिटल साधनं आणि तंत्रज्ञान वापरण्याच्या बद्दल, हाताळण्याच्या बद्दल, सायबर सिक्युरिटी, ऑनलाईन सुरक्षा. काही आलं की मागे अनिल मोहिते आणि राजू शिंदे सर आमच्या अकोल्याचे येऊन बसले. आम्ही याच्याबद्दल वारंवार आग्रह धरलेला आहे की मुलांचा चेहरा, मुलांचे व्हिडिओ, फोटो. मागे सूरज मांढरे सर जेव्हा शिक्षण आयुक्त होते तेव्हा त्यांना एक बाल हक्क संरक्षण आयोगाचं नोटीस आलं होतं. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. त्यानंतर मग पोर्टलवर जा, व्हिडिओ अपलोड करा, फोटो अपलोड करा. म्हणजे ते अपलोड करण्याच्या नादात ते शिक्षण डाउनलोड होत नाही ना. म्हणजे माझी आई म्हणायची ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं. म्हणजे शाळा नावाचं लुगडं विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि ते मुलं जर उघडे असतील म्हणजे 4-4 महिने सेवा अधिग्रहित करता परस्पर महसूल विभाग. आणि याबद्दल कोणालाच काही म्हणायचं नसतं. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये शिक्षक आमदार शिक्षक मतदान करतात म्हणून काहीतरी बोलतात का काय? विधिमंडळाचं अधिवेशन, मला असं वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये स्कूल एज्युकेशन मध्ये 2-2.25 कोटी मुलं जर शिकत असतील तर दोन्ही सभागृह डोक्यावर घेतील, सत्ताधारी विरोधी सगळेच. तर अनेक प्रश्नांची उत्तरच मिळत नाही. माझ्या डिजिटल कॉम्पिटन्सीच्या नंतरचा मुद्दा होता इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. काही विशेष मुलं आहेत त्याच्याबद्दल काय, सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी घ्यावी अशा प्रकारची मागणी जरी आपण पटलावर ठेवत असलो तरी ती टीईटी वर्गातल्या कामावर आधारित, शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य, वर्गातल्या कामाच्या नोंदी, निरीक्षणं, काही असाइनमेंट, काही स्वाध्याय, काही शैक्षणिक साहित्य निर्मिती, या प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा एक इंटिग्रेटेड कोर्स तयार करून तो क्रेडिट बेस्ड असावा, हा आपला आग्रह असायला हवा. मगाशी मी जसं म्हटलं की शिक्षकांची एक लोकप्रिय मागणी आहे की काठिण्य पातळी कमी करा. मी काठिण्य पातळी कमी करून टीईटी असली पाहिजे शिक्षकांच्या याच्या विरोधातला माणूस आहे, मला माफ करा. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहतात तेव्हा ते अपग्रेड असायला पाहिजे. तेव्हा ते अर्थात शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची पुनर्रचना हाही आपण जेव्हा शासनाला या सगळ्याचा देणार आहोत, प्रस्ताव तयार करून किंवा त्यांच्या समोर जी मागणी ठेवणार आहोत, तेव्हा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम हा अनुभवाधारित असायला पाहिजे. कोणते तरी व्हिडिओ दाखवायचे आणि 4 दिवस शिक्षकांना बसून ठेवायचं, त्याच्यामध्ये फक्त बीपी वाटतो, कौशल्य नाही वाढत, त्रास वाढतो, वैताग वाढतो. एंड ऑफ द डे. So we must think thrice on the topic, not twice on the topic. शिक्षण हे इतकं महत्वाचं जर संवेदनशील क्षेत्र असेल, इथून जर आपण पिढ्या घडवतो आणि ज्ञानाची निर्मिती याच्या संबंधाने आपण जर काम करतो, असा आपण जर दावा करतो, तर आज समाजामध्ये जी एक सुमार पिढी आपल्याला दिसते ज्यांना हिंसेचं आकर्षण आहे, ज्यांना सभ्यता, संस्कार, परवाच मी लोकमतमध्ये एक लेख लिहिला होता, मुलं बदलत आहेत तर समाज मुलांना बदलतो आहे. तर या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं विचार करायला पाहिजे. कारण नैतिकता हीच अनैतिक गोष्ट वाटायला लागली. नैतिकता म्हणजे बाबा सचोटीनं प्रामाणिकपणानं पैसे कमावणं, याच्यापेक्षा वेगळ्या प्रॅक्टिसेस सुरू झाले आणि हे असंच आहे सगळीकडे, मग आपणच तेच करायला पाहिजे असं मुलांना वाटायला लागलं. किंवा हिंसेतून 4 टोले टाकायचे आणि न्याय मिळवायचा आपला आपण लगेच. म्हणून अजूनही आपल्या देशामध्ये शिक्षणाचा प्रपंच आपण कशासाठी मांडलेला आहे, तर जबाबदार नागरिक घडवणं हे अजूनही आपलं एक अल्टिमेट गोल आहे. ते बदललेलं नाही आपण. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यासाठी जर हा प्रयास असेल तर मी मागेही सांगितलेलं आहे, आताही पुन्हा सांगतो की एक अभ्यासगट नेमावा, त्यामध्ये शिक्षक प्रशिक्षक असावेत, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी असावेत, शिक्षक प्रशिक्षणामध्ये काम करणाऱ्या डाएट, SCRT, PISS यासारख्या संस्थांचे प्रशिक्षक असावेत, विद्यापीठ
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ यांचा त्याच्यामध्ये माजी अधिकारी आहेत, शिक्षणतज्ञ आहेत, धोरणकर्ते आहेत, पॉलिसी मेकर्स यांचा त्याच्यामध्ये समावेश असायला पाहिजे. एमसीक्यू ज्ञान तपासू शकतं. शिकवण्याची क्षमता एमसीक्यूच्या आधारे घेतली जाणारी पाठांतरावर स्मरणशक्तीवर आधारित परीक्षा कधीही तुमचा शिकवण्याची कॉम्पिटन्सी, क्षमता, कौशल्य तुमच्याकडे आहे का ही तपासू शकत नाही. मी मगाशी जसं सांगितलं, कोणत्याही प्रगत देशामध्ये अशा प्रकारे एमसीक्यूवर आधारित शिक्षकांची पात्रता निश्चित केली जात नाही. आणि म्हणून चांगला शिक्षक टीईटी नाही तर विद्यार्थी शिक्षकाची परीक्षा घेतात. विद्यार्थी परीक्षा कशी घेतात तर जे शिक्षक बहुसंख्य विद्यार्थ्यांना शिक्त करतात ते शिक्षक विद्यार्थ्यांना आवडतात. कृष्णकुमार नावाचे एक मित्र आहेत आमचे, एटीएफच्या पहिल्या संमेलनामध्ये ते उद्घाटक म्हणून आले होते. ते साक्षरता मिशन मध्ये काम करत होते. त्यांची एक कविता आहे, हम भारत के बच्चे गुरुजन मांग रहे हैं आपसे ऐसी शिक्षा जिसमें थोड़ा प्यार हो, दुलार हो, छोटे छोटे गीत हो, थोड़ा सा संगीत हो, रंग उमंग हो, भाग दौड़ हो, बहुत मजा हो, बहुत हंसी हो. हम भारत के बच्चे गुरुजन मांग रहे हैं आपसे ऐसी शिक्षा जिसमें बहुत मजा हो. हिरणों जैसे डरते डरते, तोतों जैसे रटते रटते खेल कूद हम भूल गए, हंसना गाना याद नहीं है, आपके हाथ में डंडा है. आंख में कितना गुस्सा है, इसमें कुछ भी कर पाना मुश्किल है. एक हुकमपट्टी आणि स्मरणावर आधारित जी परीक्षा आहे याच्यावर हे सगळं जेव्हा आपण लिहिलं, बोललो, सातत्यानं प्रयत्न केले, मांडणी केली आणि मग स्मरणशक्तीवर आधारित परीक्षा जाऊन ज्ञानरचनावाद आणि मेंदू करता करविता आहे, मल्टिपल इंटेलिजन्सची थिअरी आली त्याच्यामध्ये, हे सगळं आपण जर केलं असेल तर मला असं वाटतं की मागे जाणं योग्य होणार नाही. आणि आम्ही जेव्हा नोकरीत आलो तेव्हा या देशाच्या शिक्षणाची प्रयोगशाळा होती महाराष्ट्र. बालभारतीची पाठ्यपुस्तकं त्यांच्यासाठी देशासाठीचे आदर्श होते एनसीईआरटीच्या समोर, असा दावा केला जात होता. मग या महाराष्ट्राला आत्ता काय झालं की आपण मागे जायला लागलोय सगळ्याच बाबतीत. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत बोलत आहोत आपण, आणि शिक्षण हे सगळ्या बाबतीत पुढे नेणारं महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला टीईटी ही अर्थपूर्ण करा, ती अधिकाधिक न्याय्य करा, ती अधिकाधिक विद्यार्थी केंद्रित करा. त्याचं कारण हा सगळा प्रपंच जो आहे ह्या मागण्या शिक्षकांच्या नाहीत, या मागण्या इथल्या कोट्यवधी, मी मगाशी जसं सांगितलं 17-18 कोटी मुलांच्या, गोर, गरीब, दलित, वंचित, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मागण्या आहेत. या शिक्षकांच्या मागण्या नाहीत. हा प्रपंच शिक्षकांच्या साठीचा नाही, शिक्षणाच्या साठीचा प्रपंच आहे. आणि म्हणून आता दुसऱ्या बाजूला मी मगाशी जसं सांगितलं, जसं भूमिकावादाच्या चक्रीवर गुरफटलेलं अभिमन्यू झालेलं शिक्षण, त्याचं काय करायचं? एका बाजूला बिहलो, दुसऱ्या बाजूला बेरोजगार इतकेच प्रचंड समाजामध्ये, त्यांच्या हाताला काम पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांना 4-4 महिने, 3-3 महिने, 2-2 महिने वर्गाच्या बाहेर ढकललं जात आहे. शिक्षण हा शिक्षण विभागाचा प्राधान्यक्रम नसणं याचं वैषम्य वाटतं. मुलांचं शिक्षण हा शिक्षण विभागाचा प्राधान्यक्रम नसणं. महसूलला अडवायला जात नाही आम्ही, वाईटपणा घेत नाही. मला असं वाटतं की आमच्या शिक्षण विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आमचे पालक आहेत, शिक्षण मंत्री आहेत ते आमचे पालक आहेत, सरकार मायबाप असेल तर हे आमचे पालक आहेत. त्यांना विचारल्याशिवायच परस्पर निर्णय घेतले जातात. त्यामुळे समारोपाकडे येताना जर खरोखरच मुलांचं शिक्षण आणि मुलं या देशाचे भावी नागरिक असतील, मुलांचं शिक्षण हा इथला प्राधान्यक्रम असेल, तर 2017च्या अमेंडमेंटमध्ये तातडीनं बदल करून शिक्षकांच्यासाठी संसदेमध्ये, मी मगाशी जसं म्हटलं, माझ्या खिशात पैसे आहे की कागदाचे तुकडे याचा निर्णय एका क्षणात होतो. जर इथल्या मुलांच्या संबंधी आपण संवेदनशील असू तर देशाच्या संसदेमध्ये एका मिनिटात असा निर्णय टीईटी शिक्षकांना सक्तीची नसेल. मात्र त्यासाठी आम्ही शिक्षकांच्यासाठी क्रेडिट बेस्ड व्यावसायिक कौशल्य तपासणारा एक कार्यक्रम अस्तित्वात आणतोय. पळवाट म्हणून नाही तर टीईटीच्या पेक्षाही पुढे जाऊन आम्ही हे सगळं करतोय. असं एक विधेयक आणून, असा एक निर्णय घेऊन तातडीनं 2017ची जी अमेंडमेंट आरटीए मध्ये केलेली आहे ती मागे घ्यायला पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा,
मी मगाशी जसं सांगितलं तर तसा असायला पाहिजे. खरं म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जेवढी चर्चा व्हायला पाहिजे होती या विषयावर, कारण हा शिक्षकांचा प्रश्न म्हणून दुर्लक्षित झाला, शिक्षणाचा प्रश्न म्हणून याच्याकडे बघितलं गेलं नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की हे झालेलं आहे. त्या देशामध्ये शिक्षणाचा प्राधान्यक्रम यासाठी महत्वाचा आहे, आई बाळाला जन्म देते आणि चांगले शिक्षक, चांगली शाळा, चांगलं शिक्षण मुलाला पुनर्जन्म देत असतं. मी या तुमच्या समोर उभा आहे, मागे मोहिते सर बसलेले आहेत, आम्ही शिक्षण चळवळीमध्ये सोबत काम करतो अकोल्यात. ते बहिरवाडीच्या शाळेत शिकवतात. बहिरवाडीमध्ये जिथे मी जन्माला आलो तिथे देवळाच्या माडीवर 2 शिक्षकी शाळा भरायची. एक देवळात वर्ग बसायचा आणि मारुतीच्या देवळाच्या माडीवर दुसरा वर्ग भरायचा. या 2 शिक्षकी शाळेमध्ये मला माझ्या शिक्षकांनी काहीतरी आईनं जन्म दिल्यानंतर पुनर्जन्म असा दिलेला आहे का जिथे मी व्यवस्थेच्या नजरेला नजर भिडून बोलू शकतो, म्हणून मी इथे आहे, अन्यथा मी इथे नसतो. आणि म्हणून देशाच्या संसदेमध्ये ती ताकद आहे. मी मगाशी जसं म्हटलं, सगळ्या प्रगत देशामध्ये शिक्षणावर गुंतवणूक म्हणून शिक्षणाकडे बघितलं जात नाही. गुंतवणूक आणि रिटर्न्स ही कॉर्पोरेट स्टाईल आहे. आज मला असं दिसतं की मोठ्या प्रमाणावर, समारोपाकडे येताना 2 गोष्टी फक्त सांगतो आणि थांबतो. मोठ्या प्रमाणावर झालंय असं की शिक्षक शिकवतात, शिक्षकांचं शिकवणं ही मानस प्रक्रिया आहे. जे शिक्षक शिकवतात आणि ही मानस प्रक्रिया आहे, मानसिक दृष्ट्या स्वस्थ जे मन नसतं, जो मेंदू नसतो, जे शरीर नसतं, ते मस्त काम करू शकणार नाही. आणि मग जर या शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनेचा, वंचनांचा भुंगा कुरतडत असेल आणि सरकारलाही या लोकांना अशाच ताणात आणि दडपणात आणि दहशतीमध्ये ठेवा असं जर वाटत असेल, तर मग हा समाज नष्ट होईल, कारण शिक्षणाचं क्षेत्र नष्ट झालेलं आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि म्हणून हा प्रश्न केवळ शिक्षकांचा नाही. माझं असं म्हणणं आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणानं बदल घडवलेला आहे, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये शासकीय शिक्षण व्यवस्थेनं बदल घडवलेला आहे. आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या जागी उभं राहून आग्रह धरला पाहिजे. शासकीय अनुदानित शिक्षणाचं क्षेत्र जे आहे ते शाबूत राहिलं पाहिजे. ते विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारं असलं पाहिजे. लर्निंग आउटकमच्या अंगाने गुणवत्ता देणारं शिक्षण असलं पाहिजे त्या इयत्तांच्या. आणि यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या जागी बोलत राहायला पाहिजे, लिहित राहायला पाहिजे, आग्रह धरत राहायला पाहिजे. जिथे जिथे म्हणून आपला स्टे आहे त्या पदाधिकाऱ्यांशी बोलत राहायला पाहिजे. आणि लहान शाळा बंद करून मोठ्या शाळा निर्माण करणं हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये येताना काळपंडे सरांशी, माझं किशोर दरक काळपंडे सर, आम्ही बोलत होतो. तर लहान शाळा मोठ्या करून स्कूल कॉम्प्लेक्सेस अस्तित्वात आणायचे. आणि स्कूल कॉम्प्लेक्सेस अस्तित्वात, ते अमेरिकेतली स्कूल कॉम्प्लेक्सेसची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे त्या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कौशल्य आणि म्हणजे ती आणखी गोष्ट गुगल करून तुम्ही समजून घेऊच शकता. ती अत्यंत नाविन्यपूर्ण आपल्यासाठी गोष्ट आहे. परंतु लहान शाळा मोठ्या शाळांमध्ये मर्ज करायच्या. लहान शाळा बंद झाल्यानंतर तिथल्या शिक्षकांचं काय करायचं? तर तुम्ही टीईटी झालेले नाही आहात असं तर सांगायचं नाही ना. असं तर सांगायचं नाही ना. कारण गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या 1 लाख शाळा बंद झालेल्या आहेत. त्यामुळे या मुद्द्याकडं असं आपण बघायला पाहिजे असं मला वाटतं. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रामध्ये इतके असंवेदनशील निर्णय, शिक्षण विरोधी निर्णय नसायला पाहिजे. दुष्यंत कुमार म्हणतात, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना, मेरा मकसद नहीं, काही येईना पुढे, मेरा मकसद नहीं, मेरा मकसद नहीं है. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. कोशिश ये है की सूरत बदलली पाहिजे. त्या देशाच्या शिक्षणाची सूरत बदलली पाहिजे. यासाठी आपण काम करत आहोत.